लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत किंवा पैसे बंद झाले आहेत. हे पैसे परत आपल्या बँक खात्यामध्ये जर आपल्याला मिळवायचे असेल तर यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर 100% आपल्या खात्यामध्ये पैसे येतील या संदर्भातील व्यवस्थित अचूक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी अजित पालव. तर लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिला विनाकारण अपात्र झाल्या आहेत. ते पात्र आहेत तरीसुद्धा अपात्र झाले आहेत. अपात्र होण्याचे मुख्य कारण काय आहे हे आपल्याला सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी अनिवार्य ठेवण्यात आली आहे. ई-केवायसी करत असताना भरपूर अशा महिलांना एक प्रश्न समजलेला नाहीये. तो प्रश्न असा होता की कुटुंबात किती व्यक्ती लाभ घेत आहेत, याचबरोबर कुटुंबात एखादा व्यक्ती नोकरीला आहे किंवा नाही असं त्या ठिकाणी पर्याय निवडायचं होतं. परंतु तो प्रश्न थोडासा वेगळाच होता. परंतु आता आपण समजून घेऊया, ई-केवायसी करत असताना तो जो प्रश्न आहे तो समजलेला नाहीये, म्हणून भरपूर अशा लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाल्या. मग अशा बहिणी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणून उल्लेख सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक आल्या. मग अशा भगिनींना त्या ठिकाणी परत एक संधी म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. 31 मार्च 2024 पर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींना पूर्वी पैसे मिळत होते, ई-केवायसी नंतर त्यांचे विनाकारण बंद झाले. मग अशा भगिनींनी परत आता ई-केवायसी दुरुस्त करून घ्या. महिलांची ई-केवायसी चुकली होती. मग अशा महिला परत इथे ई-केवायसी केलेले आहेत, त्यांचे पैसे सुद्धा आलेले आहेत. तुमचे जर पैसे बंद झालेले असतील, ई-केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेलाय, मग अशा भगिनींनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आहे. जर दुरुस्त तुम्ही केलात तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार म्हणजे येणारच. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही, कोणत्याही बँकेमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाहीये, कारण हे पैसे थेट डीबीटी मार्फत येतात. त्यासाठी फक्त तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. आधार लिंक आणि डीबीटी ॲक्टिव्ह हे जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे ऑटोमॅटिक ट्रान्सफर केले जातात. आता समजून घ्या, ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी बरोबर केलेली आहे, ई-केवायसी करत असताना त्यांनी चुकीचा पर्याय निवडला गेलेला नाहीये किंवा ई-केवायसी योग्य झाली आहे, तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतच नाहीये. मग आता काय करायचं नेमकं? तर तुम्ही रीतसर महिला व बाल विकास विभागाकडे एक अर्ज करू शकता. प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस असते. त्या ऑफिसमध्ये जा. पंचायत समितीमध्ये किंवा तहसीलमध्ये असेल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. मी ई-केवायसी करत असताना व्यवस्थित केलेली आहे, सध्या माझी ई-केवायसी होत नाहीये किंवा त्या ई-केवायसीच्या यादीमध्ये माझं नाव सुद्धा दर्शवलं जात नाहीये, पण अर्ज केल्याच्या नंतर त्यावरती काहीतरी तोडगा निघू शकतो. जर तुम्ही अर्ज केलात तर त्यावरती काहीतरी नक्की मार्ग निघेल आणि तुम्ही परत पात्र असाल तर या ठिकाणी कन्फर्म तुम्हाला लाभ मिळायला सुरू होईल. आता त्यानंतर आपण समजून घेऊया, एखादी महिला आत्तापर्यंत ई-केवायसी केलीच नाहीये. मग ई-केवायसी ती सध्या आता बंदच आहे, कारण फक्त दुरुस्ती तेवढी चालू आहे. ई-केवायसी नवीन सुरू नाहीये. मग अशा वेळी नेमकं आपण काय करायला पाहिजे? भरपूर अशा लाडक्या बहिणींना नक्की प्रश्न पडलेला असेल किंवा तुमच्या कुटुंबात एखादी महिला असेल तर त्यांनी पूर्वी जर ई-केवायसी केली नसेल तर आता ई-केवायसी करायचं तर कसं, हा प्रश्न सुद्धा पडला असेल. मग अशा वेळी काय करावं लागेल आपल्याला? महिला व बाल विकास विभागाकडे एक अर्ज करावा लागेल. तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता, नकळत माझ्याकडून चूक झालीये, मी आत्तापर्यंत ई-केवायसी करण्याचं विसरूनच गेलीये किंवा ई-केवायसी मी केलीच नाहीये, तर मला आता ई-केवायसी परत करण्यासाठी एक संधी द्यावी किंवा तुमच्या मार्फत ई-केवायसी करून मिळावी, असा एक अर्ज करा. अर्ज केल्याच्या नंतर त्यावरती दखल घेतली जाईल. त्यानंतरच तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र होऊ शकाल. अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत ते परत पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, परत पैसे मिळवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये व्यवस्थित दिली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.